हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आता नवरात्री सुरू होतील आणि मग नॉनव्हेज काही खाल्लं जात नाही, उपवास वगैरे सुरू होतात. तर त्यासाठी म्हणून मी हा एक ब्रेड ऑमलेट सँडविचचा एक प्रकार बनवलेला आहे. तर त्याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करते. तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी तर मी हे अंडी एका बाउलमध्ये काढून घेते. तर ही 3 अंडी मी घेतलेली आहेत. आणि आता त्यामध्ये आपण बाकीचं साहित्य घालणार आहोत. तर अगदी पाव चमचा हळद घातली आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आहे. अर्धा चमचा मिरची पावडर घातली आहे. अगदी चिमूटभर काळी मिरी पूड घातली आहे. त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेला टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर आणि या 2 हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घातले. त्यानंतर 1 चमचा पाणी घालायचं आहे. पाणी का घालायचं? तर आपण जे मिरची पावडर, मीठ टाकतो तर ते आपल्या ह्या अंड्यांमध्ये मिक्स होत नाही. तर पाणी किंवा 1 चमचा दूध वगैरे घातलं ना तर ते छान असं त्यामध्ये सगळं मिक्स होतं. म्हणून फक्त मी 1 चमचा पाणी घातलेलं आहे आणि ते छान असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे. म्हणजे सगळं मिरची पावडर, मीठ वगैरे सगळ्या त्या अंड्यामध्ये मिक्स होईल असं. त्यानंतर मी आज ब्राऊन ब्रेड घेतलेला आहे. तर तुम्ही तो नसेल तर साधा ब्रेड घेतलात तरी चालेल. तर त्याचे 4 स्लाईस घेतलेले आहेत. आणि आता गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला. त्यावर घातलेलं आहे तेल. तर मी 2 चमचे तेल घातले. तुम्ही त्याऐवजी बटर किंवा तुपाचा यूज करू शकता. आता ते तेल मी पूर्ण पॅनवर पसरवून घेणार आहे आणि आता त्यावर आपल्याला ऑमलेट घालून घ्यायचं आहे. तर आता हे 3 अंड्यांचं आपण जेवढं बॅटर बनवलेलं होतं ते आपल्याला पूर्ण घालून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर हे ब्रेड जे आहेत ते अशा प्रकारे त्यामध्ये एक साईडनं डीप करून बाजूला काढायचे आहेत. तर 2 ब्रेड मी असे डीप करून बाजूला काढून घेते. आणि त्यानंतर 2 ब्रेडच्या स्लाईस आपल्याला या ऑमलेटवर ठेवून घ्यायचे आहेत. आणि आता आपल्याला ते छान असं शेकून घ्यायचं. तर आता ते मला पलटी करता यावं म्हणून मी थोडंसं फिरवून घेतलं आहे ते ऑमलेट. आणि आता आपल्याला ते एक साईड झालेली आहे तर आता पलटी करून घ्यायचं आहे. तर बघू शकता आता एक साईडनं छान असं आपलं ऑमलेट झालेलं आहे रेडी. आणि आता ते मी अशा प्रकारे त्या ब्रेडवर एक्स्ट्राचे जे आहे साईडनं तर ते ब्रेडवर आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. आणि नंतर मी त्यावर घालणार आहे अगदी चिमूटभर चाट मसाला. त्यानं टेस्ट खूप छान येते. तुम्ही त्याऐवजी आमचूर पावडर किंवा लिंबाचा रस वगैरे टाकू शकता. खूप छान टेस्ट येते. आणि आता जे आपण ब्रेड आधी त्या ऑमलेटमध्ये बुडवून घेतलेले होते तर त्याची साईड वर करून अशा प्रकारे आपल्याला ते त्यावर ठेवून घ्यायचे आहेत. आणि आता खालची बाजू आपली छान ब्रेडची शेकून झालेली आहे. तर आता पलटी करून आपल्याला ती ऑमलेट लावलेल्या ब्रेडची बाजू शेकून घ्यायची आहे. तर आता ते मी पलटी करून शेकून घेते. तर अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. नाश्त्यासाठी वगैरे खूप छान रेसिपी आहे. सर्वांना आवडेल. तर बघू शकता त्याचा कलर वगैरे खूप छान आलेला आहे आणि अगदी कुरकुरीत असं आपलं हे सँडविच रेडी झालेलं आहे. तर आता ते मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे. आणि ते तुम्ही सॉससोबत किंवा ग्रीन चटणीसोबत वगैरे सर्व करू शकता. तर मी अगदी थोडंसं त्यावर सॉस घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आता मी तुम्हाला कट करून दाखवते. अगदी छान असं आपलं हे ब्रेड ऑमलेट रेडी झालेलं आहे. तर तुम्ही त्यामध्ये चीज वगैरे पण घालू शकता किंवा अजून आवडीच्या तुम्ही भाज्या घालू शकता. बघू शकता अगदी छान असं आपलं हे सँडविच रेडी झालेलं आहे. तर आता आपली रेसिपी रेडी झालेली आहे. तर मी बनवलेलं हे ब्रेड ऑमलेट याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.